श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी केलेला उहापोह. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशात ज्या 8 राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तिथं पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे प्रधानमंत्री यांनी या बैठकीत कोणत्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, या राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भावाविषयी स्थिती काय आहे याविषयी आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी दिलेली माहिती ऐकूयात. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या 8 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सगळ्यात जास्त आहे अशा 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. आता ही 8 राज्ये म्हणजे सर्वप्रथम तर दिल्ली, मग हरियाणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात, केरळ. आता यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जरी सगळ्यात जास्त असली तरी या आढावा बैठकीमध्ये जो निकष होता तो असा होता की मागील 2 आठवड्यामध्ये दररोज जे कोरोना रुग्ण आढळले त्यांची संख्या हा निकष ठेवण्यात आला होता. तर या निकषामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात कमी वाढ आढळलेली आहे रुग्णांमध्ये. जसं दिल्ली येथे दररोजच्या रुग्णसंख्येत 100% आसपास वाढ आहे, हरियाणात 53% आहे, पश्चिम बंगालमध्ये 8% वाढ आहे, गुजरातमध्ये घट झाली आहे 14%, केरळमध्ये 28% घट झाली आहे, छत्तीसगडमध्ये 50% घट झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 76% घट झाली आहे दररोज रुग्णांच्या संख्येमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 आठवड्यात आढळणारी जी कोरोना रुग्णांची संख्या आहे ती घटली आहे. परंतु तरी सुद्धा ही 8 राज्ये जी आहे त्यांमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आहे. यात महाराष्ट्राची एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये मृत्यूदर, ज्याला केस फॅटॅलिटी रेट म्हणतो आपण, तो अजूनही सर्वात जास्त आहे. 2.44% असा तो आहे. संपूर्ण देशाचा नॅशनल ॲव्हरेज जो आपण म्हणतो तो 1.5%पेक्षाही कमी आहे. अशा या सर्व राज्यांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की पुढच्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तुम्ही नेमके काय उपाययोजना करणार आहात याचा आढावा घेऊन त्यांना पुढच्या परिस्थितीबद्दल सांगण्यात आलं. याच्यात एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे 28 नोव्हेंबरला पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान येऊन भेट देणार आहेत. कारण की सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावरचा लस तयार करणारी एक खूप महत्वाची संस्था आहे. तर ही पंतप्रधानांची जी भेट आहे त्या भेटीबद्दलही याच्यामध्ये ठरवण्यात आलं. ही अत्यंत महत्वाची 28 तारखेची भेट ठरणार आहे. त्यानंतर 4 डिसेंबरला जवळपास 98 देशांचे राजदूत पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुढे जे लस वितरणाचं देशव्यापी धोरण आहे ते ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असे हे काही पुढचे दिवस आहेत. तर अशा प्रकारे सध्या आपल्याकडे कोरोनाची रुग्णसंख्या जरी कमी असली महाराष्ट्रामध्ये तरी केस फॅटॅलिटी रेट म्हणजे मृत्यू संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. श्रोतेहो, देशातल्या ज्या 8 राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यातली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि राज्यांच्या भूमिका जाणून घेतल्या. या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी सर्व राज्यांना कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या. सध्या देशात कोणत्या प्रकारे कोरोना चाचण्या केल्या जातात, यासाठी कशाप्रकारे उपक्रम राबवला जातो, वेगानं चाचण्या केल्यानं या राज्यांना काय फायदा होणार आहे याविषयी कोरोना तज्ज्ञ डॉक्टर श्रीधर नाईक यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. आज पाहतो आपण भारतात 12,74,00,000 चाचण्या केल्या आहेत. म्हणजे हे प्रमाण 10 लाखामागे 92,000 इतकेच आहे. गेल्या मंगळवारी 24 तासात आपण 9 लाखाच्या जवळपास चाचण्या केलेल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने ही चाचण्यांची संख्या फार कमी आहे. म्हणूनच जास्तीत जास्त चाचण्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. साधारणपणे आपण 2 पद्धतीने चाचण्या करतो.
एक आहे रॅपिड अँटीजन टेस्ट, ही जी 10 मिनिटात किंवा 10 ते 20 मिनिटात याचा आपल्याला रिपोर्ट मिळतो. ही चीपर आहे आणि क्विकर आहे, म्हणजे जलद गतीने आपल्याला याचा रिपोर्ट मिळतो. दुर्दैवाने ही फक्त 50% रिलायबल आहे, म्हणजे 50% केसेस ह्या फॉल्स निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. दुसरी चाचणी जी आपण ज्याला गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हटली जाते, ती रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ज्याला थोडक्यात RT-PCR असं म्हटलं जातं. या चाचणीला प्रोसेस करायचा असेल तर 8 तास लागतात व याचा रिपोर्ट आपल्याला दुसऱ्या दिवशीच मिळतो असं म्हणूया. तिसरी देखील एक चाचणी आता लवकरच भारताने अप्रूव्ह केलेली आहे, ती फेलुडा चाचणी, पण अद्याप ती अंमलात आलेली नाहीये. ही देखील अत्यंत रिलायबल व तातडीने याचा निष्कर्ष मिळतो. ही चाचणी आपण लवकरच कदाचित अंमलात आणूया. या ज्या चाचण्या करायच्या आहेत, जास्तीत जास्त चाचण्या करूया असं म्हटलं जातं, तर त्यासाठी एक क्रायटेरिया, ज्याला संशयित रुग्ण ही टेहळणी कशी करायची, त्याला ट्रेसिंग कसं करायचं, ट्रॅकिंग कसं करायचं, तर त्याला साधारणपणे ज्याला जास्तीत जास्त म्हणजे लक्षणं आहेत, ती लक्षणं म्हणजे ताप, खोकला, अंग दुखणे, सर्दी, तीव्र श्वसनाचा त्रास होणे, अशा प्रकारची लक्षणं असतील तर त्याची तपासणी करणं ही एक गोष्ट आहे. दुसरी, COVID-19 बाधित रुग्णांचा 14 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त संपर्कात आलो असू तर त्या व्यक्तीचं तपासणी करणं गरजेचं असतं. जी व्यक्ती परदेशातून किंवा इतर राज्यातून प्रवास करून आलेली असेल तर त्या व्यक्तीला देखील आपण क्वारंटाईन करतो व त्याची तपासणी करतो, ज्याला विलगीकरण करतो. ज्या व्यक्तीला मुळातच दमा, खोकला किंवा तीव्र श्वसनाचा त्रास आहे, अशा व्यक्तीला देखील तपासणी करणं गरजेचं असतं. अजून एक कोमॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो, की काही व्यक्ती कुठल्या तरी आजाराने बाधित असते, विशेषतः रक्तदाब, मधुमेह किंवा कॅन्सरची औषधं चालू असलेली व्यक्ती किंवा TB सारखे आजारी असलेली व्यक्ती, अशा व्यक्तीला जास्तीत जास्त कोविडची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा व्यक्तीची चाचणी देखील करणं तितकंच गरजेचं असतं. वय हा देखील क्रायटेरिया फार महत्वाचा आहे. साधारणपणे सिनियर सिटीजनवर 55 वर्षाच्या पुढील व्यक्तीची देखील चाचणी करणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीवरती ऑपरेशन करायचं ठरलेलं असेल, त्या सर्जरी पूर्वी त्या व्यक्तीची चाचणी या RT-PCRनी निश्चित केली जाते व त्याच्यावरून निदान करून पुढे त्याचं ऑपरेशन वगैरे केलं जातं. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या बैठकीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातली कोरोना स्थिती, करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांविषयी माहिती दिली. कोरोनावरची लस उपलब्ध झाल्यावर राज्यात लस वितरणाच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी टास्क फोर्स स्थापन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिली. राज्यात लस उपलब्ध झाल्यानंतर कार्यवाहीसाठी जो टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे त्याचं काय महत्त्व आहे, या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत लस कशी पोहोचवली जाणार आहे, याविषयी इकोसेल या कंपनीच्या सहसंस्थापक आणि संशोधन प्रमुख सानिया भालेराव यांनी दिलेली माहिती ऐकूयात. जगभरातील सर्वात जास्त करोना बाधित रुग्णसंख्या असलेल्या देशांपैकी अमेरिकेपाठोपाठ भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधानांनी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये चर्चा केल्या गेलेल्या मुद्द्यांपैकी करोना लस वितरण व्यवस्थापन हा सुद्धा एक मुद्दा होता. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचे फेज 3 ट्रायल्सचे रिझल्ट सोमवारी घोषित झाले आहेत. ही लस पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने असं सांगितलं आहे की येणाऱ्या वर्षात ही लस आपल्या देशात पुरवणं हा त्यांचा फोकस आहे. या पार्श्वभूमीवर लस साठवण्याची, देण्याची प्रक्रिया आणि वितरण यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका व्यतिरिक्त भारतामध्ये अजून इतर वॅक्सिन्सच्या ट्रायल्स चालू आहेतच. यामध्ये भारत बायोटेकचे कोवॅक्सिन, रशियाचे स्पुटनिक व्ही, झायडस कॅडिलाचे झायकोव्ह-डी आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड व बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन आणि डायनावेक्स टेक्नॉलॉजीज यांचं वॅक्सिन यांचा समावेश आहे. करोना लस वितरण व्यवस्थापनामध्ये लसीची उपलब्धता, संख्या, पॉसिबल साईड इफेक्ट्स, परिणामकारकता, खर्च, वितरण आणि वॅक्सिन स्टोरेज हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात पहिले तर क्लिनिकल ट्रायल्सच्या सर्व फेजेस पास करून
जी लस उत्तम प्रतीचा सेफ्टी डेटा आणि इफिकसी डेटा म्हणजेच परिणामकारकता दाखवेल ती लस निवडली गेली पाहिजे. लसीचा स्टोरेज हा सुद्धा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या व्हॅक्सिनसाठी स्टोरेज कंडिशन थोड्या जाचक आहेत. हे व्हॅक्सिन साठवण्यासाठी अल्ट्रा लो रेफ्रिजरेशन म्हणजेच -70 ते 94 डिग्री सेल्सिअसची गरज लागते. -2 to 8 डिग्री सेल्सिअसमध्ये हे व्हॅक्सिन फक्त 5 दिवस टिकू शकतं. या उलट ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाचं व्हॅक्सिन साध्या रेफ्रिजरेशन कंडिशन्समध्ये नीट राहू शकतं. सो व्हॅक्सिन डिस्ट्रीब्युशनमध्ये कोल्ड स्टोरेज चेनची आखणी करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरेल. व्हॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये फार्माकोव्हिजिलन्स सर्व्हिलन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये बेसिकली रिअल सिनारिओमध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर व्हॅक्सिन परफॉर्मन्स चेक आणि डॉक्युमेंट केला जातो. म्हणजे मोठ्या संख्येत नागरिकांना लस दिल्यानंतर इफिकसी डेटा, जर काही साईड इफेक्ट्स असतील तर या सगळ्या बाबींचा डेटा एकत्र केला जातो. हा डेटा एकत्र करणं, तो अनालाइज करत राहणं या व्यवस्थापनामधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लस कोणाला आणि कोणत्या प्रमाणात देण्यात यावी याचं नियोजन गरजेचं आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे लोक हे सगळ्यात पहिले येतील, मग पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी, त्यानंतर 50 वर्षांच्या वरील व्यक्ती आणि कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्ती आणि नंतर इतर नागरिक अशा पायऱ्या करून लस दिली गेली पाहिजे. याच बरोबरीने लसीकरण कार्यक्रमाबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत लसीबद्दलची माहिती पोहोचवणं. म्हणजे लस घेणं का गरजेचं आहे, त्याने आरोग्यासाठी कसा फायदा होणार आहे ही माहिती सतत देत राहणं गरजेचं आहे. वेगवेगळे मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरून नागरिकांशी लसीकरणाच्या फायद्यांबाबत संवाद साधत राहणं, व्हॅक्सिन बद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणं हे व्हॅक्सिनेशन प्रोग्रामच्या यशासाठी अत्यंत गरजेचं आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला मुख्यमंत्र्यांना सोबतीला घेऊन लस वितरणाचा रोडमॅप बनवण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली आहे आणि या कमिटीद्वारे प्रत्येक राज्यातील सर्व गावांमधील, खेड्यांमधील व्यक्तींपर्यंत ही करोनाची लस कशी पोहोचेल याचा आराखडा बनवण्यात येईल. श्रोते हो, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानं तिथं पुन्हा लॉकडाऊन आणि निर्बंध लागू झाले आहेत. आपल्या देशातही अशी परिस्थिती उद्भवू शकते. देशात कोरोनाची दुसरी लाट रोखायची असेल तर सर्व राज्यांनी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. कोरोना परिस्थिती हाताळताना राज्यांनी जबाबदारीने काम करावं, प्रसंगी कठीण पावलं उचलावीत असे निर्देशही प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत दिले. देशातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत केलं. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणं, कुठेही गर्दी न करणं आणि सतत हात धुत राहणं याचं महत्त्व प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव आणि निवेदन शैलेश मोहिते.